इयत्ता 10वी-12वीचा निकाल mahariजल्ट.nic.in वर कधी होणार जाहीर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या आहेत आणि सर्वांना आता जी प्रतीक्षा लागलेली आहे ती आहे 10वी आणि 12वीच्या निकालाची। तर मग हा 10वी आणि 12वीचा निकाल कधी पाहता येईल आणि कधी होणार तो जाहीर, याबद्दलचीच एक मोठी अपडेट मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका। तर बघूया 10वी आणि 12वीचा निकाल कधी होणार जाहीर। तर महाराष्ट्र 12वीचा निकाल 2025 MSBSHSE 10 मे किंवा 15 मे रोजी जाहीर करण्याची अपेक्षा आहे। विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून mahariजल्ट.nic.in वर त्यांचे 12वीचे निकाल ऑनलाईन पाहू शकतात। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर करू शकते। दरम्यान सांगितले जात आहे की यंदाच्या वर्षी हे निकाल जाहीर व्हायला इतकाही वेळ लागणार नाही। त्याउलट हे निकाल कदाचित 10 मे 2025 पर्यंत जाहीर केले जाऊ शकतात। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातील घटक हे निकाल अधिकृत वेबसाईट mahariजल्ट.nic.in वर पडताळणीसाठी परीक्षार्थींचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करून त्यांचे निकाल पाहू शकतात। इयत्ता 12वीच्या निकालातील प्रमुख मुद्दे। तर महाराष्ट्र मंडळाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान राज्यातील अनेक केंद्रांवर 12वीच्या परीक्षा घेतल्या। यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या। ऑनलाईन निकालात लेखी म्हणजेच थिअरी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचे विषयवार गुण प्रदर्शित केले जातील। निकाल ऑनलाईन कसा पाहाल? तर एका अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे। ती वेबसाईट मग mahariजल्ट.nic.in असेल। HSC एक्झामिनेशन रिझल्ट 2025 या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमचा 12वीचा जो रोल नंबर असेल म्हणजे सीट नंबर असेल तो टाकायचा आहे आणि आईचे पहिले नाव तुम्हाला एंटर करायचं आहे। तुमचे गुण पाहण्यासाठी तुम्हाला गेट रिझल्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। भविष्यातील संदर्भासाठी तुम्ही स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रिंट काढून सुद्धा घेऊ शकता। महाराष्ट्र इयत्ता 10वी 12वीची परीक्षा मध्ये श्रेणी पद्धत कशी असणार आहे बघा। तर महाराष्ट्र बोर्ड 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी आधारित श्रेणी पद्धतीचे अनुसरण करते। या श्रेणी खालीलप्रमाणे असणार आहेत: 75% आणि त्याहून अधिक फरक, प्रथम श्रेणी 60% आणि त्याहून अधिक, द्वितीय श्रेणी 45% ते 59%, उत्तीर्ण 35% ते 44% आणि 35% कमी गुण घेणारे विद्यार्थी हे अनुत्तीर्ण समजले जातील। दरम्यान इयत्ता 12वी प्रमाणेच आपण mahariजल्ट.nic.in वर जाऊन इयत्ता 10वीचे गुणपत्रकही निकाल जाहीर झाल्यानंतर मिळवू शकता। या वेबसाईटवर जाऊन SSC एक्झामिनेशन रिझल्ट 2025 वर क्लिक करा आणि इतर प्रक्रिया जशीच्या तशी वापरा। आपले गुणपत्रक आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळू शकेल। तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी, पालक आणि इतर शैक्षणिक संस्था यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा व्हिडिओ मानला जाऊ शकतो, कारण आज मी आपल्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन आलो होतो। ती अशी की इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल तुम्हाला कधी पाहता येणार किंवा तो कधी जाहीर होणार। अशाच पद्धतीचे महत्त्वाचे आणि माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे।
जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।